तुम्ही हिंदू आहात, मग तुम्ही नक्कीच मारले जाणार. तुम्ही जर काश्मीर फिरायला जात असाल तर तुमचा हिंदू धर्म तुमच्या मृत्यूचं कारण ठरू शकतो. हे आम्ही नाही, तर काश्मीरमधील मुस्लिम आतंकवादी म्हणतायत. तारीख 22 एप्रिल 2025. काश्मीरमधील पहलगाम येथे बेसरन व्हॅलीत सर्व पर्यटक आपल्या कुटुंबासोबत सुट्टी एन्जॉय करत होते. तेवढ्यात डोंगरातून मुस्लिम आतंकवादी हातात बंदूक घेऊन खाली येतात. प्रत्येकाला त्याचा धर्म विचारतात आणि जे हिंदू आहेत त्यांच्या डोक्यात गोळी घालून त्यांना ठार मारतात. त्यांनी फक्त धर्मच विचारला नाही, तर पॅन्ट काढून सुनता झाले का हे तपासून पण पाहिलंय. अजान म्हणायला सांगितले आणि ज्यांची सुनता झाली नव्हती, ज्यांना अजान म्हणता आली नाही, अशा हिंदूंना ठार मारलं. कर्नाटकमधील मंजुनाथ यांना रक्ताच्या थारोळ्यात पाहून जेव्हा त्यांची बायको आतंकवाद्यांना म्हणते की मलाही मारून टाका, तेव्हा आतंकवादी म्हणतो, तुला आम्ही मारणार नाही, पण हे जे काय घडलंय ना ते सगळं मोदींना जाऊन सांग. या हल्ल्यात आत्तापर्यंत 28 जण मारले गेलेत आणि पुन्हा काही प्रश्न उभे राहिलेत. ते प्रश्न म्हणजे प्रत्येक वेळी हिंदूच का? आणि जर आतंकवाद्याला धर्म नसतो असं आपण म्हणतो, तर मारताना धर्म का विचारला? हा हल्ला फक्त हिंदूंवर केलेला हल्ला नाहीये, तर भारताच्या सर्वधर्म समभाव या संकल्पनेवर केलेला हल्ला आहे. तुम्हाला ह्या हल्ल्याविषयी काय वाटतं? तुमचं परखड मत काय आहे? नक्की कमेंट करा.